नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्समध्ये आपले हार्दिक स्वागत। प्रत्येक स्त्रियांनी शांतपणाने ऐकावे। मी एक मुलगी, एक बहीण, एक मैत्रीण, एक पत्नी, एक सून, एक जाऊ, एक नणंद, एक आई, एक सासू, एक आजी, एक पणजी, सर्व काही झाले, पण मीच व्हायचं राहून गेले। आयुष्य संपत आलं, अन आता वाटतंय स्वतःसाठी जगायचं राहिलं। कळत नव्हतं तोपर्यंत आईने आजीने नटवलं, नंतर दादा अन बाबांनी बंधनं घातलं। वयात आल्यावर माझ्या प्रत्येक गोष्टीचे अर्थ निघू लागले, अन नकळत माझं चारित्र्य चर्चेत यायला लागले। माझ्या फिरण्या वागण्या बोलण्यात हसण्यावर सोयीस्कररित्या बंधन आले। एका मित्राची मैत्रीण होतानाही समाजाने आडवे घातले, अन आता काय शिक्षण झाले म्हणून काका बाबा स्थळ बघायला लागले। नोकरीचा प्रश्न मांडायला गेले तर म्हणे नोकरी आता कशी करणार, सासरच्यांना विचारूनच करावी लागणार। बाजारातून वस्तू दाखविल्याप्रमाणे 10 वेळा माझाही दाखवण्याचा कार्यक्रम झाला। प्रश्नाचे भांडार अन अपेक्षांचे ढीग समोर माझ्या आले, त्याचा हसत हसत स्वीकारही केला। साथीदाराकडे बघून नंतर त्याचे फोन, त्याची मर्जी सुरू झाली। मी स्वत्व अर्पण केल्यावर त्यानेही मला खूप आश्वासनं दिली। नकळत मी एका संसार नावाच्या नव्या विश्वात ढकलले गेले, अन पुढचे आयुष्य जणू मृगजळच झाले। घर, नवरा, सासू सासरे यांच्यातच गुंतले। छोट्या छोट्या गोष्टी येत नाहीत म्हणून बोलणे टोमणेही ऐकले। माहेरी नाही सांगितले, वाईट वाटेल म्हणून हसतमुख राहिले, नेहमी दुःख लपवून। अन अचानक माझ्यावर कोडकौतुकाचा वर्षाव सुरू झाला, कारण माझ्यामुळे येणार होतं घरात एक नवीन लेकरू। मुलगा की मुलगी चर्चा सुरू झाली, अन खरंच मलाही कळत नव्हतं काय काय करू। विस्कटलेल्या मनाने पुन्हा एकदा उभारी घेतली, अन कोमजलेल्या फांदीला पुन्हा नवी पालवी फुटली। 9 महिने सरले, अन त्या निष्पाप जीवाकडे बघून मी भरून पावले। आई असे नाव मला मिळाले। त्या छोट्याशा नावासोबतच खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आली। आनंद मानत राहिले नेहमी मुलांच्या आनंदात। वेगळीच धांदल उडू लागली माझे घर सांभाळण्यात। आत्तापर्यंत साठवलेल्या स्वप्नांना गच्च गाठ मारली, अन मुलांसाठी पै साठवली। शिक्षण झाले भरपूर, तशी नोकरीही मिळाली दोन्ही मुलांना। आई वडिलांसह सोडून गेले देशाला। मधून मधून येत होते, भेटीगाठी घेत होते। लग्न पुन्हा जमवा म्हणाले, तेच काय कमी होते। लग्न झाले दोघांचे, तसे सासूही झाले। मुलांपेक्षा जास्त आता नातवांची वाट पाहत राहिले। उतारवयात आता त्यांचाच आधार वाटू लागला, अन दुधात साखर म्हणजे एक नातू माझा भारतातच सेटल झाला। पुन्हा एकदा मन माझे त्याच्यात रमले। आता त्याचे लग्न झाले, नात सुनेचे पाऊल घराला लागले, मन आनंदाने भरून गेले। अपेक्षांचा आलेख उंचावत होता, अन मला पंतीचा चेहरा पाहायचा होता। तीही इच्छा माझी पूर्ण झाली। घरात एक गोंडस पंती आली। पुन्हा एकदा मीही तिच्यासोबत बालपणात गेले, अन आता मात्र सर्वजण माझ्या मरणाची वाट पाहू लागले। तेव्हा पाणावलेल्या डोळ्यांनी मनात घर केलं, अन सगळं काही झालं असताना उगाच काहीतरी बाकी असल्यासारखं वाटू लागलं। संपूर्ण आयुष्याचा आढावा मी घेतला, आणि लक्षात आले की मीच व्हायचं राहून गेलो। सर्वांची लाडकी झाले, पण स्वतःची झालेच नाही कधी। नेहमी दुसऱ्यांचा विचार केला स्वतःच्या आधी। हे सर्व लक्षात यायला 90 वर्षाचा काळ लोटला होता, पण आता मात्र माझ्या मनाने ठाम निर्णय घेतला होता। कपाट उघडून माझ्या आवडीचा स्लीवलेस ड्रेस घातला। मेकअप मस्त करून तयार झाले मनसोक्त फिरायला। कुठे जायचंय असं काहीच ठरवलं नव्हतं। देवाला मात्र सारं काही ठाऊक होतं। त्यानेही मस्त गेम खेळला माझ्याशी। पर्स घेऊन बाहेर आले तर यमराज उभा होता दाराशी। असे होण्याआधीच जीवनाचा खरा आनंद घ्या, स्वतःला देखील वेळ द्या, आणि आपणच आपले लाड करा, मीला ओळखा। धन्यवाद।